उजवीकडे, डावीकडे. सुरुवातीला वर आणि खाली, मान सरळ, फक्त डोळ्यांची हालचाल बुबुळांची. वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वरती, खाली, वरती, खाली. उजव्या बाजूला, डाव्या बाजूला. हाताची चिन्ह मुद्रा आहे. तिरपे, वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला. उजव्या बाजूला वर, डाव्या बाजूला खाली. एक, दोन. वर, खाली. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. डावीकडनं वरच्या दिशेला, उजव्या बाजूला खाली. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. डाव्या बाजूला वर, तिरप्या दिशेला, उजव्या बाजूने खाली. एक, दोन. डोळ्यांचे गोलाकार, डाव्या बाजूने उजव्या बाजूला. फक्त बुबुळांची मुवमेंट होईल आपल्या. एक. पूर्ण डोळ्यांची हालचाल गोलाकार, डावीकडून उजवीकडे. उलट दिशेने, डाव्या बाजूने चालू करून उजव्या बाजूला गोलाकार. इतकी जास्त संथपणे, परंतु पूर्ण गोल बनवायचा आहे डोळ्यात. डोळ्यांची हालचाल झाल्यानंतर मग आपण करणार आहोत आता नाडी शोधना. हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. शरीराकडने शरीराकडनं मनाकडने आपण जाणार आहोत. हाताची मुद्रा, पहिले दोन बोट मोडलेले, करंगळी आणि अनामिका सरळ, अंगठा बाजूला, उजवी नाकपुडी बंद, हात खांद्याच्या रेषेमध्ये सरळ. डाव्या बाजूने श्वास घेणार आहोत. मनामध्ये 1 ते 4 अंक म्हणायचे आहेत. 1, 2, 3, 4. श्वास मध्ये. उजव्या बाजूने श्वास सोडायचा आहे. 1 ते 8 अंकांची गिनती. उजव्याच बाजूने श्वास मध्ये घ्यायचा आहे. डाव्या बाजूने सोडायचं आहे. हे झालं एक आवर्तन. हे अनुलोम विलोमच आहे. जे करतात त्यांच्या लक्षात येईल. आणि या अनुलोम मध्ये फक्त असं आहे की घेताना 4 वेळेस 4 अंक म्हणायचे, सोडताना 8 अंक. श्वास घेताना डाव्याच बाजूने चालू करायचा आहे आणि उजव्या बाजूने सोडायचा आहे. उजव्या बाजूने घ्यायचं, डाव्या बाजूने सोडायचं. 4 म्हणत इनहेल, 8 म्हणत एक्झेल. श्वास घेताना आवाज आला तरी चालेल. श्वास सोडताना संथरित्या श्वास सोडायचा आहे. आपल्या आपल्या यथाशक्ती चालू ठेवा.
मनामध्ये 1 ते 4 म्हणा. संथ गतीने श्वास घ्यायचा आहे, दुसऱ्या बाजूने सोडायचा आहे, पुन्हा एका बाजूने त्याच बाजूने घ्यायचा आहे, दुसऱ्या बाजूने सोडायचा आहे. डाव्या बाजूने श्वास सोडून आपण नाडी शोधना म्हणजेच नाडी समतोलाची क्रिया थांबवणार आहोत. डाव्या बाजूने सुरू करायचं आहे आणि डाव्या बाजूनेच सोडायचं आहे. हे आपल्या अनाटॉमीशी, आपल्या शरीरशास्त्राशी याचा संबंध असल्यामुळे आपण डाव्या नाकपुडीने घेतो आणि डाव्याच नाकपुडीने थांबवतो श्वास. अशा तऱ्हेने आपण दोन्ही नाडी बॅलन्स केल्यानंतर आपण पुढील मेडिटेशनकडे जाणार आहोत, की जे आहे मणिपुरका ऍक्टिव्हेशन. तर हे सर्व चक्र हे आपल्या स्थूल, सूक्ष्म आणि पर आपण जे म्हणतो, की आपले जे शरीर आहे, आपल्या शरीरामध्ये जी ॲस्ट्रल बॉडी आपण म्हणतो, सूक्ष्म शरीर जे म्हणतो, या सूक्ष्म शरीरामध्ये या सर्व एनर्जी चॅनल्स किंवा चक्रा हे असतात. तर आज आपण मणिपूरका चक्र म्हणजे जिथं अग्नितत्व आहे, की या मणिपूरका चक्रामध्ये आपण जसं म्हणतो जठराग्नी, पोटामध्ये आपल्या जठराग्नी असतो, त्याच पद्धतीने कालाग्नी असतो, असे वेगवेगळे अग्नीचे प्रकार आहेत. तर मणिपूरका चक्रामध्ये रुद्र म्हणजेच शिवाचा एक अवतार, ही देवता असते. येथे 10 पाकळ्यांचं एक लोट कमळ जे म्हणतो किंवा आपण फूल जे म्हणतो किंवा असं चक्र हे आहे. याला 10 पाकळ्या आहेत, त्याचा रंग पिवळा आहे. आणि हे ध्यान करताना आपल्या हाताची चिन्मुद्रा हवी आहे. चिन्मुद्रा म्हणजे काय? आपला जो अंगठा आहे त्याच्या मध्यभागी आपलं इंडेक्स फिंगर म्हणजेच तर्जनी ही ठेवायची आहे आणि हात आपले गुडघ्यांवर. आता मणिपूरका चक्र म्हणजे आपल्या नाभीच्या ठिकाणी ते आहे. नाभीच्या ठिकाणी समोरून, परंतु याचं अस्तित्व कुठे आहे? मणक्याच्या बाहेर पाठीमागे. तर या मणिपूर चक्रकाचं ध्यान करणार आहोत. हे कसं करायचं आहे? तर आपल्याला याला ऍक्टिव्हेट करताना 3 गोष्टींची आपण क्रिया करतो. एक, नाकाने श्वास घ्यायचा, फुफ्फुसामध्ये आपण इनहेल करणार पूर्ण एअर, आणि हे करताना जी एनर्जी येते ती आपल्या नाभी चक्रापर्यंतच म्हणजे मणिपूरक चक्रापर्यंत नेणार. याच मणिपूरक चक्रापासून तीच एनर्जी घेऊन आपण आपल्या ब्रह्मरंध्रात म्हणजे लहानपणी जी टाळू होती तिथून आपण बाहेर टाकणार. तर कसं करायचं आहे? श्वास घ्यायचा, ऊर्जा मणिपूर चक्रकाकडे, मणिपूर चक्राकडनं ऊर्जा श्वास सोडताना ब्रह्मरंध्रा म्हणजेच टाळू येथून बाहेर, म्हणजे पंपासारखी ऍक्शन होणार. श्वास घेत ऊर्जा नाभीपर्यंत, श्वास सोडताना ऊर्जा नाभीपासून ब्रह्मरंध्रातनं बाहेर. असं आपण 11 वेळेस श्वासोच्छ्वास करणार आहोत. नाकाने श्वास घ्या, ऊर्जा नाभीपर्यंत न्यायची आहे. मणिपूरक चक्र 10 पाकळ्या, पिवळा रंग, तिथून ती ऊर्जा घेऊन आपण ब्रह्मरंध्रामधनं श्वास सोडताना बाहेर. सर्वांनीच करायचं आहे.
नाकाने श्वास घेऊन ऊर्जा नाभीपर्यंत, श्वास सोडताना नाभीपासून ऊर्जा ब्रह्मरंध्रात म्हणजे टाळूपासून बाहेर. इनहेल, श्वास घेताना ऊर्जा नाभीपर्यंत, मणिपूरक चक्र. श्वास सोडताना मणिपूर चक्रापासून ऊर्जा टाळूमधनं बाहेर. आता आपण मंत्रोच्चार करणार आहोत. हाताची अग्निमुद्राच ठेवायची आहे. आता आपण श्वास घेताना ओम म्हणणार आणि श्वास सोडताना रम म्हणणार, आणि ऊर्जेचा प्रवाह तसाच असेल. आणि नाभी चक्रामध्ये जे आपलं 10 पाकळ्यांचं चक्र आहे त्याचं पण ध्यान करणार आहोत. म्हणजे एकाच वेळेस आपलं लक्ष आपल्या हाताच्या मुद्रेवर, नाभी चक्रामधल्या मणिपूर चक्रकावर, आणि मंत्र आपण म्हणणार आहोत. मंत्र असा म्हणायचा की तो म्हणताना त्याची कंपनं आपल्या नाभीपर्यंत म्हणजे मणिपूर चक्रकापर्यंत गेली पाहिजे. मंत्र आहे ओम रम. ओ रम. ओ रम. ओ रम. ओ रम. ओ रम. मल्हार माझ्या पाठीमागे म्हण, लीड अँड फॉलो. ओ रम. ब्रह्म ओ रम. ओ रम. ओ रम. ओ रम. ओ
रम. नाव मेडिटेट. आता आपण ध्यान करणार आहोत. हाताची अग्निमुद्रा कंटिन्यू. मनामध्ये मंत्र ओम रम. श्वास घेत ऊर्जा मणिपूर चक्राकडे. श्वास सोडत ऊर्जा ब्रह्मरंध्रामधनं बाहेर. नाभी चक्रावर लक्ष केंद्रित करत 10 पाकळ्या पिवळा रंग याचं ध्यान करायचं आहे. शरीर शिथिल. श्वास संथ गतीने. ऊर्जा नाभी चक्राकडे. नाभी चक्राकडनं ऊर्जा ब्रह्मरंध्रामधनं बाहेर. मनामध्ये मंत्र ओम रम. ओम रम. ओम रम. मणिपूर चक्र 10 पाकळ्या पिवळा रंग. त्या ठिकाणी ऊर्जेची अनुभूती. उष्णता. त्याची अग्निमुद्रा. मनामध्ये ओम रम. रम. मणिपूर चक्र 10 पाकळ्या पिवळा रंग. मणक्याच्या पाठीमागे नाभीला समांतर. शरीरामध्ये मनामध्ये येणाऱ्या अनुभूतींचं अनुभूती. नाभी चक्रामध्ये मणिपूर चक्रामध्ये उष्णतेची अनुभूती. आता आपण
आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये मज्जातंतू जो आपले असतात, स्पायनल कॉर्ड जो असतो, त्याला समांतर सूक्ष्म शरीरामध्ये सुषुम्ना नाडी आहे. त्या नाडीमध्ये अग्नितत्व म्हणजेच एक ऊर्जेचा स्तंभ पाठीमागून आपल्या माकड हाडापासनं आपल्या टाळूपर्यंत एक पूर्ण ऊर्जेचा स्तंभ, एक ज्वाला प्रज्वलित होत आहे. आणि त्या प्रकाशाशी, त्या दिव्याच्या तेजाशी आपण एकरूप होत असून आपण नाभीचक्राशी आणि ज्या भगवान महादेवाने, शिवाने या अग्नितत्वाला आपल्याला दर्शन देणार आहेत, तर आपल्या सुषुम्ना नाडी यामध्ये अग्नितत्व प्रज्वलित, माझ्यासोबत मंत्र म्हणायचा आहे आणि पाठीच्या मणक्यामध्ये असलेल्या सुषुम्ना नाडीमध्ये कंटिन्यू एक ज्वाला प्रज्वलित होऊन मकडहाडापासनं आपल्या डोक्यापर्यंत एक अग्नीची ज्वाला, त्याची पूर्ण अनुभूती. मंत्र आहे ओम रुद्रदेवाय शिवाय नमः. 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 मनामध्ये जाप चालू ठेवायचा आहे. मणक्यामध्ये पूर्ण प्रकाश, ऊर्जा, अग्नी प्रज्वलित, एक ऊर्जेचा प्रवाह माकडहाडापासनं सहस्रार चक्र म्हणजेच आपल्या टाळूपर्यंत होत आहे. शरीरात होणाऱ्या पूर्ण हालचालींवर अनुभूती घ्यायची आहे. मनामध्ये ध्यान चालू ठेवायचं आहे. ओम प्रदेवा.
शरीर शिथिल, आपल्या चेहरा, भुवया, पाठीचा मणका, पायामध्ये कुठेही ताणतणाव नाही. फक्त श्वासावर लक्ष. शांत श्वास येत आहे, शांत श्वास जात आहे. मनामध्ये मंत्र चालू ठेवायचा आहे. ओम रुद्रदेवाय नमः. ओम रुद्रदेवाय. ओम रुद्रदेवाय शिवाय. मनाने आपलं लक्ष माकडहाडापासून वरच्या दिशेला डोक्यापर्यंत पूर्ण, जो एक ज्वाला, एक अग्नीचा स्तंभ मणक्यापासून डोक्याकडे प्रज्वलित होत आहे. शरीरामध्ये होणाऱ्या पूर्ण ऊर्जेचा प्रवाह खालून वरच्या दिशेला, त्यावर ध्यान करायचं आहे. अग्नितत्वाशी एकरूप. शांत शरीर शिथिल. शांत श्वसन. ओम रुद्रदेवाय शिवाय. आपल्या शरीरात असलेल्या व्याधी, आपल्या शरीरात असलेले नकारात्मक विचार या अग्नीमध्ये समूळपणे नष्ट होत आहेत. शरीर हलकं, नको असलेल्या गोष्टी या अग्नीमध्ये समर्पित. विचारांची दिशा, आयुष्यातला पुढील रस्ता याच अग्नितत्वाच्या प्रकाशात आपल्याला दिसत आहे. पूर्णतः अग्नीचा प्रवाह खालून जमिनीपासून वरती डोक्यापर्यंत कंटिन्यू सतत प्रवाह. शरीर हलकं,
सर्व नकारात्मक गोष्टी यामध्ये समर्पित. मन स्थिर स्थिर स्थिर, शांत शांत. ज्या काय अनुभूती आपल्याला येत आहेत त्या अनुभूती सोबत राहायचे. ज्या अनुभूती आपल्याला येत आहेत त्या अनुभूती सोबत राहायचे. या दिव्याच्या प्रकाशात येऊ. आपला आपला रस्ता आपला प्रकाशमान हो, हीच देवाकडे प्रार्थना. मनबुद्धी स्थिर शांत. आपण आता सूक्ष्म शरीरात आहोत. सूक्ष्म शरीराकडनं स्थूल शरीराकडे सावकाश यायचं आहे. स्थूल शरीरामध्ये आपल्या लक्ष आपल्या हाताच्या बोटांकडे, आपल्या पायाच्या बोटांकडे अगदी सावकाशपणे या प्रकाशमान ऊर्जेपासून आपण या भौतिक शरीरामध्ये वापस येत आहोत. सावकाश सूक्ष्म शरीराकडनं स्थूल शरीराकडे आजूबाजूला येणारा आवाज आपल्या हाताच्या बोटांकडे पायांच्या बोटांकडे लक्ष. ध्यान अवस्थेमधनं आपण जागृत अवस्थेकडे येत आहोत. सावकाश आपल्या आपल्या गतीनं ध्यानातनं बाहेर यायचं आहे. एकदम डोळे उघडायचे नाही आहेत. सावकाशपणे येण्यात आपल्या हाताकडे लक्ष, बोटांकडे लक्ष. एकदा भौतिक अवस्थेमध्ये आल्यानंतर दोन्ही हात एकमेकांवर घर्षण करत सावकाश चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. दोन्ही हातांचे तळवे आपल्या दोन्ही डोळ्यांच्या वरती खोबणीवर. सावकाश चेहऱ्यावरनं हात फिरवत मग अंधारातनं मध्ये येणाऱ्या प्रकाशाची जाणीव करत अगदी सावकाशपणे डोळे उघडायचे आहेत. आपल्या आपल्या गतीनं ध्यानातनं बाहेर यायचे. आपल्या आपल्या सावकाश गतीनं हळुवार सूक्ष्म शरीराकडनं स्थूल शरीराकडनं ध्यानातनं बाहेर यायचं आहे. आपले शक्यतो कॅमेरा व्हिडिओ चालू केला तर गुरुजींशी इंटरॅक्ट करता येईल, बोलता येईल, आपला अनुभव पण शेअर करता येईल. अनुपमा मॅडम, तुम्ही शेअर करा. गुड इव्हनिंग सर.
गुरुजींचं कॅमेऱ्यावर येऊ शकता ऑनलाईन, जमत असेल तर. गुड इव्हनिंग सर. खूप दिवसांनी आज अटेंड केलेलं आहे सेशन, त्यामुळे खूप बरं वाटतंय. कसा अनुभव आला? छान होतं सर, शांत वाटतंय आणि मी ओके. हे करू शकले हे जास्त बरं वाटतंय. ओके. ओके. माने सर. अविनाश सर, तुम्ही सांगा. नमस्कार सर. नमस्कार बोलू. अं, आज खूप छान ते, सूर्याचं फूल बसलं, त्यामुळे प्रकाश पण म्हणजे जाणवलं. म्हणजे बोलत होता, सांगत होता त्या प्रकारे म्हणजे एक पंथी सारखी म्हणजे दिवा प्रज्वलित झाल्या आणि प्रकाश म्हणजे वरती गेले पूर्ण तिथपर्यंत आला. थोडस म्हणजे हे होत होतं, सेन्सिटिव्ह जाणवत होतं या मध्यभागी. आणि नंतर म्हणजे पिंडीतनं प्रकाश दिसला आणि स्नेक सारखं काहीतरी हल्ल्यासारखं झालं, म्हणजे एक कलरचा जरा हे झालं. मग आपण म्हणजे थोडी भीती वाटल्यासारखं झालं. Okay. Some fearfulness he experienced, and Yes. also the energy flow from base to head, and also some snake's appearance or some snake appeared in front of him. Mm-hmm. Okay. Okay. Mallar. नमस्ते गुरुजी. Mm-hmm. नमस्ते सर. सर, मला आज छान एक्सपिरियन्स आला आणि चक्र एक्सपिरियन्स झाला. पिवळ्या रंगाचं प्रकाशमान जेव्हा आपण ऊर्जा ब्रह्मरंध्रातून बाहेर करतो तेव्हा. आणि त्या मला सुरुवातीला एकदम छान झालं, पण मग नंतर मधात माझं थोडं लक्ष विचलित झालं. तिन्ही जागी मला कॉन्सन्ट्रेट नाही करता आलं, मुद्रा, मंत्र आणि ह्याच्यावर. पण मग नंतर जेव्हा आपण ते मंत्र म्हटला, तर तेव्हा एकदम असं पूर्ण स्पाईन मध्ये शॉक लाईक सेन्सेशन गेलं, फ्रॉम बॉटम टू टॉप. आणि तेव्हा मला एकदम खूप ऊर्जेची अनुभूती झाली आणि आता शांत वाटतंय. Okay. Okay. Shock like item is good. It is Vajra Nadi is activated. When Okay. Vajra Nadi is activated, you feel like a shock in the spine. Okay, that is good. Okay, next. Okay. भाऊजी, म्हणजे सुगावकर सर. गिरमे सर. गिरमे सर आहेत. हॅलो. हा, हा. चांगलं वाटलं मला, ओके फ्रेश सर. वाटलं. हम्म. आणि मणक्यापासून डोक्यापर्यंत वेव्स जाताना जाणवली आणि शरीर मागे पुढे होतंय असा भास झाला. Energy flow experienced, and also the Mm. body movement front and back he experienced. Okay, okay, that is also correct. Okay. Front and Chauhan back. sir. Okay. Chauhan sir.
sometimes unmute. या चेकिंग. नागापुरे काका सांगू शकतील अनुभव? अनम्यूट करा समोरचं बटन आणि सर अ, कोणी आहे का? एक मिनिट. ठीक आहे. अर्चना मॅडम. प्रणाम चमन गुरुजी. सर. हा. नमस्ते येस. सर. ऍक्च्युली मला ध्यान करण्यापूर्वीपासूनच थंडी वाजत होती खूप, म्हणजे मी स्वेटर घालून बसले, पण जसं जसं ध्यान करायला लागलं ना तर अशी हीट एकदम जाणवली मला, खूप गरमी जाणवली, मला स्वेटर काढावं लागलं. आता पुन्हा थंडी वाजायला लागली. हा एक वेगळाच अनुभव आला. Okay. She was feeling cold before the meditation start. During the meditation, heat generated, and she has to remove the sweaters and also heat is Manipur. She experienced. Yes, yes, that is okay, correct. Heat increase due to Manipura activation. Okay, right. Okay, okay. Galande sir, Shivahar Galande. हॅलो, हाँ बोला. गुड इव्हनिंग सर. थोडं म्यूटचा प्रॉब्लेम होता. हाँ सर बोला. ज्यावेळेस बोलायला चालू केलं की जिभेपासून मेंदूपासून पूर्ण व्हायब्रेशन. बोलताना ते unmute करताना एक मला वाटते दोन्ही पण माने सर 2 मिनिटं थांबा. एक गलांडे सर बोलतायत. हा हा बोला भ्रम गलांडे. भ्रम ज्यावेळेस आपण उल्लेख केला ना त्यावेळेस एकदम मेंदूपासून पूर्ण जिभेपासून पूर्ण बॉडी मधनं एकदम व्हायब्रेशन असे हे झाले की एकदम असं फ्रेश फ्रेश झाल्यासारखं झालं, असं स्ट्रेस कमी झालं. ते ओके वर्ड्स मध्ये सांगता येईना. ओके. एक फिलिंग ब्लेस्ड, शांत वाटलं, स्थिर वाटलं असेल हा. आणि हे झालं असेल. ओके ओके. आणि सांगा सर, माने सर. अनम्यूट करता येईल? Unmute. सर फार दिवसांनी मी जॉईन झालो, त्यामुळं सुरुवातीलाच थोडस मला हे लिंक लागत नव्हतं, मध्ये मध्ये कॉन्सन्ट्रेट होत होता माझा. मग हम्म. थोड्या वेळाने नंतर मग हळूहळू कॉन्सन्ट्रेट होत गेला. मग त्याच्यात ध्यान व्यवस्थित झालं. रिलॅक्स वाटलं शरीरामध्ये? हो, रिलॅक्स वाटला सर. पण सुरुवातीला थोडस असं मुद्रामध्ये बसल्यामुळं ते जास्त वेळ बसण्याची सवय नव्हती ना सर, त्यामुळं सुरुवातीला थोडस कॉन्सन्ट्रेट भंग होत होता. ओके पण नंतर नंतर हळूहळू तो म्हणजे त्याच्याकडं लक्ष ध्यान आकर्षित नाही झालं, म्हणजे ध्यानात मग्न झाल्यामुळं ते हळूहळू तिकडनं लक्ष कमी झालं. म्हणजे ओके ओके ओके. मला वाटतं आता नवीन पैकी नरेश दादा अनम्यूट करा. समोर बटन आहे माईकचं, तिथून मग सांगा आपला अनुभव. अनम्यूट करा. हा समोर एक बटन आहे खाली माईकचं, व्हिडिओच्या बाजूला, ते अनम्यूट करा. तर रुद्रायण महाच्या नंतर काय? ओम रुद्र देवाय शिवाय नमः.
शिवाय नमा नमा ना. हा हा हा, एक मिनिट एक मिनिट, हा येस. समोर एक बटन आहे नरेश दादा, राईट साईडला मोबाईलच्या तिथे माईक आहे, तो माईक त्यांनी बंद केलेला आहे, तो चालू करा. स्क्रीनवर स्क्रीनवर स्क्रीनवर. हा करेक्ट, आता बोला. हम्म. मला तर कळालं. हा. हम्म. नाही, शांत तर वाटणारच, त्यात वादच नाही. मला थोडस वाटलं, हम्म. ठीक आहे. पण ते कसं झालं, ते आज जेवण वगैरे जास्त झाल्यामुळे नाही का. पण ओव्हरऑल अनुभव शांतीचा वाटला ना. हा, ओव्हरऑल अनुभव शांतीचा. ओके 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 ओके, ठीक आहे. ओके, राईट. ओके, तर आपण आता प्रार्थना घेऊन ध्यान थांबवणार आहोत. लीड अँड फॉलोला कोण, मल्हार म्हणशील पाठीमागे? हो सर. हं. ओम असतो मा सद्गमय, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय. मृत्योर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. 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 तिरुचितंबलम तिरुचितंबलम. तिरुचित्रंबलम. चिदंबरम. ओके. आज खूप नवीन जण आहेत, सर्वांचं स्वागत. अशीच जर संख्या राहिली तर आपण पौर्णिमा आणि अमावस्या असं 15-15 दिवसानं ध्यान घेणार आहोत. आणि आता हे जसं आज मी 2 कथा आणि पुराणातला इतिहास पण ग्रुपवर शेअर केलेला आहे, की आज आपण जे काय ध्यान केलं हे शिवाचं ध्यान आणि ऊर्जेचा स्रोत आणि हा अग्नितत्व, मणिपूरक चक्र आणि पंचमहाकोश या पद्धतीने ही ध्यानाची आजची पद्धत होती. असं दर पौर्णिमेला चालू होतं. तर आपण अमावस्येलाही याची सुरुवात करूयात. आणि ज्यांना ज्यांना वाटतं की माझं चक्र ॲक्टिवेशन किंवा बेसिक नाडी चॅनल ॲक्टिवेशन जर करायचं असेल तर तसंही मला सांगावं. त्यानुसार आपण संध्याकाळी रात्री 9ला हा क्लास घेऊ शकतो. गुरुजी असतील, कारण ते एनर्जी असल्याशिवाय पुढच्या गोष्टी होत नाहीत, त्यामुळे प्रत्येकाला गुरुजी आपल्यासोबत उपलब्ध असतात. अशा पद्धतीनं करूयात. तर मी आणखीन कुणाला काही शंका असतील किंवा काहीतरी विचारू शकतो. हा गलांडे सर, तुम्हाला मंत्र हवा होता ना? ओम रुद्रदेवाय शिवाय नमः. ओके. तर मला एक विचारायचं होतं. हा म्हणजे असे जे असा अनुभव आहे ना, म्हणजे चांगलं होतं, कारण गुरुजींचं मला कळलं नाही, कारण मध्ये व्हिडिओ बंद झाला. हा 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 हा. म्हणजे नाही, असा वेगळा गुरुजीचं अनुभव. म्हणणं हा अनुभव चांगला आहे. म्हणजे मला वाटतं तुमच्या बॅचला ते तुमची बॅच एक्स्ट्रा बॅच होती की ज्यांना पुढच्या चक्रांचे पण अनुभव आलेले आहेत. जसं मणक्यामध्ये जर तुम्हाला इलेक्ट्रिक किंवा स्पाईन करंट जर सारखं वाटलं तर ती जसं वज्रनाडी ऍक्टिव्हेट झाली असं गुरुजींचं म्हणणं आहे. कारण प्रत्येकाला कधी कधी ती नाडी कुणाची ऍक्टिव्हेट होते किंवा कुणाची पुढची नाडी ऍक्टिव्हेट होऊ शकते असं.
कारण असं तसं तर 72,000 नाड्या सांगतात, त्याच्या आणखीन डीपमध्ये गेलं तर लाखांमध्ये आहेत. परंतु प्रत्येकाची कुठली कधी नाडी ऍक्टिव्हेट होईल किंवा काय. परंतु ओव्हरऑल जरी आपल्याला माहिती नसेल तरी एक अनुभव घेऊन शरीराचं शुद्धीकरण जसं म्हणतो त्या पद्धतीनं ते आहे. एवढंच विषय. येस, छान. तुम्हाला अनुभव छानच येतात. सर मी गोविंकाजी जीवन चित्राला म्हणून पुस्तक वाचलं. आवाज ब्रेक झाला सर तुमचा. गोविंकाजी गोयंकाजीचं एक पुस्तक वाचलं मी, जीवन की कला. हा हा आणि हा. म्हणजे थोडेसे पुस्तक वाचत जातो म्हणजे असं थोडेसे त्यातले पण अनुभव म्हणजे असे त्या पुस्तकामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत. हो हो हो. आपले हे स्वतःवरती कसं आपण त्यामुळं म्हणजे असं आणि हे पण आपलं पौर्णिमाचं असतं तर मी आवर्जून म्हणजे गेल्या वेळेस फक्त हे झालं नेटचा प्रॉब्लेम मुळे पण कंटिन्यू करतो नाही का. नाही नाही, हे बाकी चांगलं काही आहे. नाही. शेवटी प्रिन्सिपल तेच आहे. शरीराकडच्या स्वतःच आध्यात्मिक प्रवास जो म्हणतो आपण तो मधल्या दिशेला जाणे हाच आहे. मार्ग आहेतच. गोयंकांजीचं पण हेच आहे, शून्य आणि ब्रेथ मेडिटेशनच आहे. हळूहळू मग पण ही आजची ऊर्जा खूप महत्वाची असते पौर्णिमेची, की ज्याच्यामुळे आपण जो अनुभव आपल्याला फास्ट येईल यासाठी ते आहे. अजून कुणाला काही विचारायचंय? आपलं एक पुस्तक पण आहे अमेझॉन किंडलवर, ज्यांना ऑनलाईन वाचता येतं, गुरुजींचं आहे ते, आपण पब्लिश केलेलं आहे अमेझॉनला. त्याची लिंक मी ग्रुपवर टाकेल. जे आज आलेत पण ग्रुपमध्ये नाही आहेत त्यांना मी ग्रुपमध्ये ऍड करतो आणि मग त्यानंतर मी ती लिंक शेअर करेल. कुंडलिनी योगा म्हणून पुस्तक आहे. गुरुजींनी त्याच्यामध्ये त्यांचे पॉइंट्स सांगितले आहेत. कारण जनरली सहस्त्रार म्हणजे 6 चक्रपर्यंत षटचक्र सांगतात. गुरुजी आपल्याला 9 चक्रापर्यंत घेऊन जातात. असं ऍडव्हान्स गोष्ट आहे. साऊथचा आहे ऍक्च्युली, कन्याकुमारीच्या इथून आहेत गुरुजी. वेगवेगळ्या विषयात अभ्यास. आता तुम्ही ही साधना चालू ठेवू शकता. याची रेकॉर्डिंग मी उद्या ग्रुपमध्ये टाकेन आणि जेव्हा आपल्याला सकाळच्या वेळेला किंवा रात्री असं आपण चालू ठेवू शकतो. चालेल, थांबूया. सर्वांनी आल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या अमावस्येला आपण सगळ्यांच्या संमतीने चालू करूयात. अमावस्या आणि पौर्णिमा, फुल मून आणि न्यू मून असे 2 मेडिटेशन रोज रात्र 9 वाजता. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद.